बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। कोल्हापूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांसोबत ही बैठक होते। थेट बैठकीतूनच अमित शहा यांचा जिल्ह्यातील नेत्यांशी फोनवरून संवाद सुरू आहे। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय चर्चा या बैठकीमध्ये सुरू आहे। जिल्ह्यातील हसन मुश्रीफ, विनय कोरे, प्रकाश आवडे यांना बैठकीतूनच अमित शहा यांनी फोन केल्याचं समजतंय। कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेत्यांसोबत अमित शहा यांची आज बैठक आयोजित करण्यात आली आणि त्यासाठीच सकाळीच अमित शहा कोल्हापुरात आले। त्यांनी आधी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात झाली आहे। त्याचसोबत कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही महत्त्वाच्या नेत्यांना अमित शहा यांनी या बैठकीतूनच फोन केल्याचं समजतंय। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतला जातोय सध्या आजच्या या बैठकीत। त्यांनी या दोन्ही मतदारसंघाचा पूर्ण आढावा घेतला। म्हणजे आतापर्यंत काय काय पक्षाच्या वतीनं कार्यक्रम राबवण्यात आले, कोणाकोणाच्या प्रचार सभा झाल्या, काय स्थिती आहे, पूर्वीची काय स्थिती होती 1900, अशी सविस्तर माहिती त्यांनी या विभागातली घेतली। काही वेगवेगळ्या घटकांच्या पक्षांची माहिती घेतली। जे 3 घटक पक्ष आपल्यासोबत आहेत, कोल्हापूरमध्ये आता भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे। हातकणंगलेमध्ये जनस्वराज्य पक्ष आहे, ताराराणी पक्ष आहे, अपक्ष उमेदवार आहे, अपक्ष आमदार आहेत। हे सगळे कशा पद्धतीनं काम करत आहेत आणि अतिशय सविस्तर चर्चा करत असताना सहकाराबद्दल, या विभागातल्या कृषी क्षेत्राबद्दल, या भागातल्या राजकारणाबद्दल आणि देशाच्या एकंदरीत परिस्थितीबद्दल किंवा राज्याच्या आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक चांगली सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी झाली आणि दोन्ही जागा आपल्या चांगल्या मताधिक्यानं आता आघाडीवर आहेत, अशा पद्धतीचा एक सकारात्मक संदेश त्यांनी दिलेला आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी कोल्हापुरातून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। ज्ञानेश्वर, अमित शहांसोबतच्या आजच्या बैठकीत कोण कोण उपस्थित होतं, काय काय चर्चा झाली? श्वेता, एकूणच अमित शहा आता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि ह्या दौऱ्यावरती असताना अमित शहा कोल्हापूरमध्ये जाहीर सभा घेणार नसले तरी एकूणच त्यांचं कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघावरती बारीक लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। कारण या बैठकीत दोन्ही मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत ते आणि खासदार धनंजय माडिक यांच्यासोबतच महायुतीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या सोबत त्यांनी बैठक घेतली। या बैठकीतूनच त्यांनी हसन मुश्रीफ, प्रकाश आवडे आणि विनय कोरे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला आणि एकूणच कोल्हापुरातली जी परिस्थिती आहे त्याचा अंदाज आहे तो अमित शहानी पूर्णपणे घेतलेला आहे, आढावा घेतला आणि या आढावा बैठकीतून अमित शहा यांनी कोल्हापूरचे हे दोन्ही उमेदवार आघाडीवर असल्याचा आहे तो एकूणच अंदाज बांधलेला आहे आणि मतदाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे अगदी शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा आदेशच आहे तो अमित शहा यांनी या बैठकीतून दिल्याचं पाहायला मिळते। अगदी मशीन सील होईपर्यंत आहे ते कोणत्याही पद्धतीनं थांबू नका, प्रचार जाहीर जरी 5 तारखेला संपणार असला तरी मात्र तुम्ही छुपा प्रचाराची रणनीती कायम ठेवा, अशा पद्धतीचा एक संदेशच आहे तो अमित शहाने दिलेला आहे। आणि प्रचारामध्ये आपण आघाडी घेतली असली तरी निवडणुकीमध्ये मताधिक्य सर्वाधिक मिळावं अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा अमित शहानी व्यक्त केलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर अमित शहाने सुद्धा आता कोल्हापूरच्या या दोन्ही मतदारसंघावरती विशेष लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळते आणि आजच्या बैठकीतून अमित शहानी अनेक जोडण्या आहेत त्या लावल्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यामुळे आता याचा मतांच्यावरती काय परिणाम होतोय हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल, धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीसाठी।